नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 8 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज MIDCत 6 मोठ्या उद्योगांना जमिनी, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। 1000हून अधिक कोटींची होणार गुंतवणूक, 2500हून अधिक बेरोजगारांना मिळणार रोजगार। चंदगड तालुक्यातील शिनोळी इथं झाला शेतकरी मेळावा उत्साहात। आमदार राजेश पाटील, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांची होती प्रमुख उपस्थिती। चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीनं करण्यात आलं होतं आयोजन। आजरा शहरावर घोंगावतोय दंगलींचा धोका, आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे यांचा सर्वपक्षीय बैठकीत इशारा। छोट्या मोठ्या घटना आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी कारणीभूत ठरू शकतात। बेळगाव वेंगुर्ले रस्त्यावर झाला ऊस वाहतूक ट्रकचा विचित्र अपघात, भरलेल्या ऊसासह ट्रक लटकला झाडाच्या फांदीवर। रस्त्यावर झाली बघ्यांची गर्दी आणि वाहतुकीची कोंडीही। अखेर 15 वर्षापूर्वीच्या आजरा दंगलीतील संशयित हिंदुत्ववादी दोषमुक्त, 15 वर्षांनी आजरा न्यायालयाचा निर्णय। नेत्रदान चळवळीचा होणार शनिवारी वर्धापन दिन, केंद्रीय GST विभागाच्या सहाय्यक आयुक्त पूजा कदम यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम। नेत्रदात्यांच्या कुटुंबियांना करण्यात येणार गौरवपत्राचं वितरण। संत गजानन अभियांत्रिकीमधील संशोधनाला मिळाले तब्बल 11 पेटंट, एकाच वेळी असे पेटंट मिळवणारे संत गजानन ठरले पहिलेच महाविद्यालय। सर्व स्तरातून होत आहे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक। चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग 2024 ला झाली सुरुवात। न्यायाधीश चारुदत्त शिपुकले यांच्या हस्ते झालं स्पर्धेचं उद्घाटन। शासकीय निमशासकीय सहकार क्षेत्रातील खेळाडूंचा आहे स्पर्धेत सहभाग। आणि संजीवनी कृषी प्रदर्शनाला लाभतोय शेतकरी आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी उद्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत आहे सर्वांना अखेरची संधी। पाहुयात आबालवृद्धांसह सर्वांनाच आकर्षित केलेल्या या कृषी प्रदर्शनाची घर बसल्या एक झलक।